शरद पवार साताऱ्यात दाखल झालेत। या दौऱ्यादरम्यान ते माढा आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे। साताऱ्यातली ही दृश्य आहेत। प्रकाश शरद पवार हे आता साताऱ्यात पोहोचलेले आहेत। कार्यकर्त्यांशी संवाद साधतील शरद पवार। या दौऱ्यादरम्यान ते माढा आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार देखील जाहीर करण्याची शक्यता आहे। आता आपल्यासोबत आहे शशिकांत शिंदे साहेब। आज शरद पवार साहेब येतात, काय सांगाल, काय चित्र पाहायला मिळेल? हा चव्हाण साहेबांचा आणि पवार साहेबांच्या विचाराचा जिल्हा आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधावा आणि म्हणून पवार साहेब आज इथे येत आहेत आणि ते लोकांशी कार्यकर्त्यांशी संवाद साधून मग पुढच्या असलेल्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये निर्णय घेणार आहे। त्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे। आज एवढा मोठा आमचा नेता महाराष्ट्राच्या आणि देशाच्या असलेल्या स्वाभिमानासाठी लढतोय, त्यामुळे खाली लोकांमध्ये फार मोठ्या चांगल्या मध्ये वातावरण आहे। साहेब आज उमेदवार जाहीर होतील असं वाटतंय का? कोण मला माहित नाही, परंतु आज पवार साहेब निर्णय काय घेत आहेत, चर्चा करून काय निर्णय घेत आहेत ते एकदमच सगळे उमेदवार जाहीर करण्याच्या बाबतीत मला निर्णय होईल। तुमचंही नाव अग्रेसिव्ह घेतलं जात आहे। असं आहे की नाव आहे, शेवटी पवार साहेब काय निर्णय घेत आहेत याच्यावर सर्व अवलंबून आहे। नाव तर सगळे चर्चेत कायम असतात ना सगळ्यांचं। साहेब असं वाटतंय का तुम्हाला की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे उदयनराजे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला त्यांना जो उमेदवार द्यावा तसा सक्षम असावा, यासाठी पृथ्वीराज चव्हाणांची काँग्रेसला जागा सुटावी, सोडली जावी, असं काही चर्चा नाही? असं काही चर्चा वगैरे झाली नाही। जागा आपल्याला सुटलेली आहे, त्यामुळे अशी काही चर्चा झालेली दिसत नाही। परंतु एक उदयनराजे निवडून जे आले ते आपल्या ह्याच्यावरून आले होते। आता आपण पाहतोय की शरद पवार यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते साताऱ्यात पोहोचलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं या शरद पवारांच्या सातारा दौऱ्यामध्ये शरद पवार आज माढा आणि सातारा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्याची शक्यता नाकारता येत नाही। आजच्या या दौऱ्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर मीटिंग होणारच आहे। त्यानंतर इंडिया आघाडीतल्याही प्रमुख नेत्यांबरोबर त्यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी होतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं आणि माढा मतदारसंघाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कारण या ठिकाणी त्यांचा जो हा दौरा आहे, या मीटिंगच्या नंतर जी काही पत्रकार परिषद होणार आहे, या पत्रकार परिषदेमध्ये ते कदाचित उमेदवार जाहीर करतील असं बोललं जातं आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आज उदयनराजे भोसले जे आहेत त्यांचं अद्यापपर्यंत चित्र स्पष्ट झालेलं नाही। महायुतीनं त्यांचं नाव अद्यापपर्यंत जाहीर केलेलं नाही। महायुतीचा उमेदवार म्हणून जरी सांगितलं जात असलं तरी त्यांचं नाव न जाहीर केल्यामुळं शरद पवारांची ही एक वेगळी खेळी असू शकते। जोपर्यंत महायुतीचा उमेदवार हा निश्चित होत नाही तोपर्यंत नाव ह्या महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करायचं नाही असं एकंदरीत असू शकणार आहे। यामध्ये प्रामुख्यानं असंही असू शकेल की जर का उदयनराजेंनाही कन्व्हिन्स केलं जाऊ शकतं, त्यांच्याकडेही प्रस्ताव तुतारीचा ठेवला जाऊ शकतो असं एकंदरीत वाटतंय। आता आपण पाहतोय की शरद पवार साहेबांचं स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादीची मोठी फळी या ठिकाणी उपस्थित आहे। त्यामध्ये शशिकांत शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर सुनील माने असतील आणि इतर नेते मंडळी या ठिकाणी आता आपण पाहतोय की ते या ठिकाणी पवार साहेबांचं स्वागत करण्यासाठी आलेले आहेत। पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे। या ठिकाणी पवार साहेबांचं स्वागत हे करण्यासाठी राष्ट्रवादीची मोठी फळी या ठिकाणी आता येताना पाहायला मिळते। सर्वात महत्त्वाचं आज या दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार सातारा आणि माढ्याचा नाव जाहीर होऊ शकतं। एकंदरीतच आता आजचा हा जो दौरा आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातो आणि या दौऱ्यामध्ये या दोन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावं जाहीर केली जाऊ शकतात असं बोललं जात आहे। मात्र शरद पवार साहेबांची जी काही खेळी आहे, या खेळीमध्ये सध्या आत्ता नेमकं काय होतं ते मात्र काही वेळातच समजेल। आता शरद पवार हे ज्या ठिकाणी मीटिंग आहे त्या ठिकाणी निघालेले आहेत
आणि आज ह्या दोन्ही उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. साहेब, काय सांगाल, आज उमेदवार जाहीर होतील काय? सातारा आणि माढा मतदारसंघात आज सर्वांचं ऐकून घेणार आणि नंतरच ठरवणार असं पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. एकंदरीतच आजचा हा जो दौरा आहे त्याकडं माढा आणि सातारा मतदारसंघातील लोकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि आजच्या या दौऱ्यामध्ये निश्चितच पवारसाहेब कार्यकर्त्यांचं ऐकून घेतीलच, शिवाय त्यातून तो निर्णय देतील. कॅमेरामॅन विजय राऊतसह राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.